स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठी ग्रामरचे काही प्रश्न. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मराठी व्याकरण. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, खरे खोटे या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता समास आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्विगु समास, 4 वैकल्पिक द्वंद्व समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वैकल्पिक द्वंद्व समास. खरे खोटे या शब्दामध्ये वैकल्पिक द्वंद्व समास आहे. प्रश्न क्रमांक 2 यथान्याय या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता समास आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्विगु समास, 4 वैकल्पिक द्वंद्व समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास. यथान्याय या शब्दामध्ये अव्ययीभाव समास आहे. प्रश्न क्रमांक 3 देशगत या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता समास आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्विगु समास, 4 वैकल्पिक द्वंद्व समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष समास. देशगत या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे. प्रश्न क्रमांक 4 नवरात्र या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता समास आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्विगु समास, 4 वैकल्पिक द्वंद्व समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 द्विगु समास. नवरात्र या शब्दामध्ये द्विगु समास आहे. प्रश्न क्रमांक 5 रुधिर या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द शोधा. ऑप्शन क्रमांक 1 रक्त, 2 सुधीर, 3 शशांक, 4 जल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रक्त. रुधिर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे रक्त. प्रश्न क्रमांक 6 दुपारच्या जेवणानंतर घेतलेली झोप याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 विश्रांती, 2 साखर झोप, 3 वामकुक्षी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वामकुक्षी. दुपारच्या जेवणानंतर घेतलेल्या झोपेला वामकुक्षी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 मी आंबा खातो, 2 मी जातो, 3 तिला खवखवते, 4 बाळ रडते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मी आंबा खातो. खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य आहे मी आंबा खातो. प्रश्न क्रमांक 8 रमाबाईस या शब्दातील विभक्ती ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 तृतीया विभक्ती, 2 चतुर्थी विभक्ती, 4 षष्ठी विभक्ती, 3 षष्ठी विभक्ती, 4 सप्तमी विभक्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी विभक्ती. रमाबाईस या शब्दात चतुर्थी विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 9 देवालय या शब्दामध्ये खालीलपैकी कोणती संधी आहे? ऑप्शन क्रमांक 1 व्यंजन संधी, 2 विसर्ग संधी, 3 स्वर संधी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वर संधी. देवालय या शब्दामध्ये खालीलपैकी स्वर संधी आहे. प्रश्न क्रमांक 10 अबोल या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 न बोलणारा, 2 अमोल, 3 कबूतर, 4 बोलका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बोलका. अबोल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे बोलका. प्रश्न क्रमांक 11 नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नाम, 2 सर्वनाम, 3 विशेषण, 4 क्रियापद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12 पर्याप्त या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 पर्याय न असणारा, 2 पुरेसा, 3 प्रतिबिंब, 4 प्रतिकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुरेसा. पर्याप्त या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे पुरेसा. प्रश्न क्रमांक 13 खोड या शब्दाचे खालीलपैकी योग्य लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नपुंसकलिंग. खोड या शब्दाचे लिंग आहे नपुंसकलिंग.
प्रश्न क्रमांक 14. सचिवालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 द्विगु समास, 3 द्वंद्व समास, 4 तत्पुरुष समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तत्पुरुष समास. सचिवालय हा तत्पुरुष समास या समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 15. सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते? ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्त्रीलिंग. सुया या शब्दाचे एकवचनी रूपाचे लिंग आहे स्त्रीलिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.